येस बॉलिंग ट्रॅक वरती पहा जेव्हा पाटण तालुका प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं पाहायला मिळालं तेव्हा मात्र सोहम शेलार कोयनानगरचा ठाणे वाघ सोहम शेलार बेस्ट बॉलर होता उत्कृष्ट गोलंदाज आणि पाहायला गेलं तर वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो तेच तरार सोहम शेलार. यावेळेस व्हाईट बॉल यावेळेस पहा पंचा चेंडू काय आहे डेड बॉल. येस धन्यवाद. काय सुंदर असा फटका खेळला जातो परंतु यावेळेस हाताला चटका देऊन एक धाव कंप्लीट केली जाते. तर पहा चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडल्यानंतर पाहिलं गेलं तर यावेळेस पहा चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातो अचूकता न चुकता पाहायला मिळते सोहम शेलार. यावेळेस मात्र डॉट बॉल. काय घडतं यावेळेस पूर्णपणे अमोल हा खेळाडू. धावसंख्या स्थिरावताना पाहायला मिळते यावेळेस सोहम शेलारचा चांगल्या टप्प्यावरचा चेंडू पाहायला गेलं तर मानाईनगर टिपनर ही मॅच कशा पद्धतीने हँडल करताना पाहायला मिळेल. अचूक टप्प्यावरती पाहायला मिळते चेंडू पाहायला तर लेंथ बॉल 6 मीटर मध्ये अचूकता टप्प्यावरती पाहायला मिळते. त्यानंतर कलात्मक गोलंदाजी कलात्मक गोलंदाज आणि त्यानंतर पाहायला गेलं तर चेंडूला मात्र दिशा बदलताना पाहायला मिळते दिशा टप्पा आणि त्यानंतर चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न वाईट बॉल. राजू कळवंत्रे आमच्यापर्यंत निर्णय कळवतात अतिशय बाहेरचा चेंडू होता आणि त्यानंतर ट्रॅम्पलाईनच्या बाहेरचा ते चेंडू अतिरिक्त धाव देऊन व्हाईट बॉलची सांगता आणि त्यानंतर धावसंख्येत बदल एका धावेने राऊंड द विकेट. दिशा बदलली दशा बदलताना पाहायला मिळते राऊंड द विकेट आला कोण चेंज केला अँगल चेंज केला आणि त्यानंतर मात्र अँगल मध्ये परिवर्तन चेंज होताना पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावताना पाहायला मिळते गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस आणि त्यानंतर पाहायला गेलं तर राऊंड द विकेट अँगल मध्ये चेंज त्यानंतर पाहायला गेलं तर समीकरणात बदल डॉट. गतीमध्ये परिवर्तन पहा फलंदाजाला थांबवलं यावेळेस मात्र पहा कशा पद्धतीने समीकरण बदलते. अनिल जाधव फक्त बघतो कशा पद्धतीने सोहम शेलार चेंडू हाताळतो अचूक टप्प्यावरती चेंडू पडला जातो त्यानंतर मात्र फलंदाजाच्या भावनेशी खेळ केला जातो. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव आलेत आणि शेवटचा महत्वाचा निर्णायक चेंडू कशा पद्धतीने गोलंदाज हाताळेल सोहम शेलार. यावेळेस मात्र पाहिला गेला तर कोयनानगरचा ढाण्या वाघ काय गोलंदाजी करते. गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस पाहिला गेलं तर शरीराचा स्पर्श करणारा चेंडू 5 चेंडू निर्धाव आणि पाहिला गेलं तर धावसंख्या फक्त खर्च केली 3 धावा आतापर्यंत खर्च आणि येणाऱ्या काळामध्ये पाहिला गेलं तर काय गोलंदाजी केली लाजवाब. पहिला गोलंदाज आहे त्याने मात्र 3 धावा खर्च करून महत्वपूर्ण विकेट प्राप्त केले.
3 धावा धावफलकावरती लागवण्यात आलेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. 3 धावा. येस 3 धावा आहेत. चेतन गोलंदाजी ट्रॅक वरती 4 धावा. येस 4 धावा. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील. यावेळेस पहा या चेंडूवरती पाठवलं जातंय पूर्णपणे 7 धावांसाठी. अशा पद्धतीची गोलंदाजी हाफ ट्रॅकर करू शकत नाही. लेंथ बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करायला हवा कारण की ही फलंदाजी शॉर्ट ऑन फुल पूर्णपणे प्रॉपर सक्सेसफुल होते. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर यावेळेस पहा पूर्णपणे लेंथ बॉल हाताळणं महत्वाचं आहे. प्रॉपर यॉर्कर पूर्णपणे स्लॉट मधील चेंडू हाताळल्यानंतर आणि हाफ ट्रॅकर हाताळल्यानंतर कुठेतरी मोठे फटके येतील. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर षटकार आलाय. धावसंख्येत बदल. धावसंख्या 10 या आकड्यावरती. 7 चेंडूंचा खेळ झालाय. दुसऱ्या क्रमांकाचा चेंडू कमबॅक करेल का गोलंदाज ओव्हर द विकेट. ऑनसाईडच्या दिशेने अशी गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. अनिल जाधवच्या विरोधात काल शांत होता परंतु आता शांतता भंग केली. 2 चेंडूवरती 2 षटकार. अनिल जाधवच्या बॅट मधून मागील 2 चेंडूवरती षटकार. 600चा स्ट्राईक रेट. आणि त्यानंतर सोहम आलाय. अनिकेत टेटमे आणि त्यानंतर संदीप बावडेकर 3 क्षेत्ररक्षक आले. आणि त्यानंतर माझा कानमंत्र दिला जातो काय घडेल या मॅच मध्ये. इथून पुढच्या चेंडूवरती 4 चेंडू बाकी आहेत. तर पहा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने कमबॅक होईल. यावेळेस पहा 3 चेंडूवरती 3 तडाखेदार फटके. कडक दमदार धमाकेदार. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजाला कानमंत्र देऊन सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी. स्लॉट मधील चेंडू प्लॉट मध्ये पाठवला जातो पार्किंग. आणि त्यानंतर मात्र पार्किंग प्लॉट मध्ये परफेक्ट प्लॅनिंग नुसार फलंदाजी केली जाते. यावेळेस पहा काय फटका आहे. शॉर्ट ऑन बॉल. पोलीस पॉवरफुल. पाहायला गेला तर पहिला फटका गणपतीला. दुसरा फटका दसऱ्याला. तिसरा फटका दिवाळीला. आणि त्यानंतर चौथा फटका क्रिसमसला. 4 चेंडूवरती 4 तडाखे. यावेळेस मात्र कडक दमदार धमाकेदार जबरदस्त फटका यावेळेस देऊन जातो. प्रत्येक षटकारावरती 600 वोल्टचा झटका. 4 चेंडूवरती 4 षटकार 600 वोल्टचा आणि 600चा स्ट्राईक रेट. काय फटकेबाजी पूर्णपणे. यावेळी चांगला स्ट्रोक ऑनसाईडच्या दिशेने 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक 2-2 येत आहेत परंतु एकच धाव घेतली जाईल.
धावसंख्या जाऊन पोहोचते 29. संदीप विचारे कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये कसा चेंडू हाताळेल तो मात्र विचार करून मात्र संदीप विचारे गोलंदाजीसाठी येते. विचार नवीन संकल्पना नवीन ध्येय घेऊन येतोय. आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर धावसंख्या 29 पर्यंत पोहोचली आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने तिसऱ्या षटकामध्ये जोडल्या जातील 29 मध्ये. यावेळेस वंशाच्या दिशेने फटका खेळा चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे वेगवान गतीने सोहम शेलार आलाय वेगवान गतीने फेकी करेल स्ट्रायकिंग एंडला फेकी केली जाते. यावेळेस मात्र पहा चुकी होते संदीप बावडेकर कडून आणि पाहिलं गेलं तर ओव्हरथ्रोची एक अतिरिक्त धाव धावसंख्येत करताना पाहायला मिळेल बदल. यावेळेस मात्र पहा अशी गोलंदाजी करू शकत नाही. 5व्या क्रमांकाचा षटकार दुसऱ्या षटकापासून पाहिलं गेलं तर 5वा षटकार वैयक्तिक अनिलच्या बाट मधून येतो. जिथे मात्र पाहिलं गेलं तर अनिल जोपर्यंत आहे तोपर्यंत ही मॅच ऑन आहे. जिथे मात्र 29 मध्ये जोडल्या जात आहेत या 7 धावा. जिथे मात्र पहिल्या चेंडूवरती एक डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या आणि त्यानंतर षटकार धावसंख्या जाऊन पोहोचते 36 आकड्यावरती 36. वैयक्तिक 9 चेंडू 33 धावांवरती खेळतो अनिल जाधव तर संघाची धावसंख्या 36. 3 फक्त धावा ते सुद्धा पाहिलं गेलं तर अतिरिक्त स्वरूपातील आहेत. आणि त्या बॅटने यावेळेस देखील पाहिला गेला तर ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये साधारण गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. पूर्णपणे कोणताही प्लॅनिंग नाही कोणताही चांगल्या टप्प्यावरती चेंडू नाही. पाहिलं गेलं तर व्हेरिएशन पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे चेंडूला पाठवलंय सातारा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून रिप्ले पहा काय दाखवला जातोय. षटकार साधाबा चांगला कॅमेरा वर्क रोशन प्रजापती यांच्या माध्यमातून दाखवलं जातंय आणि टेक्निकल स्कोर आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्जुन कदम आणि आमचे गुणलेखक नितीन दादा पवार. येस सर धन्यवाद. यावेळेस अनसरच्या दिशेने फटके खेळा चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगवान गतीने येताना पाहिलं अनिकेत टेटमे तोपर्यंत चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो वेगवान गतीने फेकी करतोय तोपर्यंत पाहिलं गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक संदीप बावडेकरच्या माध्यमातून तोपर्यंत धावसंख्येत बदल 2 धावांनी स्कोर बोर्ड पुढे जाईल. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. पाहिलं गेलं तर 1 केरी 10 दुहेरी आणि 2 षटकार धावसंख्येत बदल केला जाईल. धावसंख्या 44. येस अनिल जाधवला 9 धावांची आवश्यकता आहे 50 साठी आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर 500 रुपये लावण्यात आले आहेत अर्जुन कदम यांच्या माध्यमातून कारण की त्यांना माहित आहे की शेवटचा बॉल बाकी आहे. आणि त्यानंतर यावेळेस पहा एका नवीन धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 45 आकड्यावरची 45 आणि शेवटचा बॉल. यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळला जातो. प्रेडिक्शन चुकली जाते अर्जुन कदमची. प्रत्येक वेळी प्रेडिक्शन चुकली जाते परंतु पैशाचा पाऊस पडला जातो परंतु देत नाहीत. यावेळेस एका धावेने धावसंख्येत 2 धावेने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या 47-48 धावांचं लक्ष ठेवण्यात आले. 18 चेंडू 48 16.00चा रिक्वायर्ड रन रेट. आणि पाहायला गेलं तर वैयक्तिक अनिल जाधवची खेळी पाहायला गेले तर धावसंख्या जाऊन पोहोचते 47 आणि वैयक्तिक अनिल जाधवची धावसंख्या आपण पाहतोय 44. 13 चेंडू 44 धावा म्हणजे पूर्णपणे पाहिलं गेलं तर 340 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पाहिलं गेलं तर 3 षटकातील 13 चेंडू अनिल जाधव 44 धावा आणि 5 चेंडू खेळताना पाहायला मिळाला अमोलचं मूल्यवान वेळ पाहायला गेला तर अमोलच्या बॅटमधून 1 धाव नाही आली.
5 चेंडू निर्धाव, त्याच्यामध्ये जर धावा 5 जरी आल्या असत्या तरी सुद्धा 47 वरून 52 पर्यंत धावसंख्या पोहोचली गेली असते 50+. परंतु 5 चेंडू निर्धाव कुठेतरी पाहायला गेलं तर बॅकफुटला गेला, परंतु त्यानंतर कमबॅक चांगला केला गेला अनिल जाधवच्या माध्यमातून. 50 झाली नाही, 500 रुपये देखील लागले गेले होते, परंतु पाहिलं गेलं तर 44 आकड्यावरती अडकून राहिला अर्जुन कदम यांच्या माध्यमातून. अर्जुनला मात्र पाहिलं गेलं तर कुठेतरी वाईट वाटलं, 50 धावा झालं नाही, 500 रुपये माझे वाचले. 500 गेले असते तर आणि अनिल जाधवची 50 झाले असते तर कुठेतरी चांगलं झालं असतं. तर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते कोयनानगर टेटमेवाडी, मानाईनगर टेटमेवाडी या संघाकडून सलामीची जोडी. टेटमेवाडी संघाचे पाठीचे कणे ज्यांना म्हटलं जातं स्ट्रॉंग बॅकबोन, एका बाजूला अनिकेत टेटमे तर दुसऱ्या बाजूला संदीप बावडेकर, काळगाव प्रीमियर लीगचा सायकल मॅन ज्याला ओळखलं जातं संदीप बावडेकर, आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत टेटमे. सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर आताच्या रबर बॉल टुर्नामेंट्समध्ये ज्या खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाची छाप, आपल्या नावाचा दर्जा वाढवला त्याच खेळाडू अनिकेत टेटमे, आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर संदीप बावडेकर. हे महत्त्वाचे दोन्ही खेळाडू आहेत. आणि पाहिलं गेलं तर कशा पद्धतीने 18 चेंडूंमध्ये बनवतील 48 धावा. तरवेळेस कॅप्टन अमर कदम आपण खेळपट्टीच्या बाहेर या, मॅचला लगेच सुरुवात होईल. ओमकार बोरगे आणि अमर कदम. अठरा चेंडू 48 धावा. आमच्या साथी स्कोरर गुणलेखक नितीन दादा पवार घोटीलगावचे सुपुत्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. आमचे गुणलेखक पाटण तालुका टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा रबर बॉल क्रिकेट असो प्रत्येक वेळी, आणि नक्कीच नवी मुंबई पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये देखील गुणलेखक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ऑफिशियल स्कोरर यांच्याकडे पाहिलं जातं नितीन दादा पवार घोटीलगावचे सुपुत्र आणि पाटण विभागातील यावेळेस पहिल्याच बॉलवरती दोन्ही संघाची सुरुवात चांगली झाली. एका बाजूला एक धाबल, एका बाजूला चांगल्या टप्प्यावरती चेंडू ट्रॅव्हल झालाय. अनिल जाधव बॉलिंग ट्रॅकवरती पाटण तालुक्याचा बाहुबली म्हणून ओळखला जातो, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला हँडसम सँडी संदीप बावडेकर, तर दुसऱ्या बाजूला अनिकेत टेटमे मॅच विनिंग इनिंग खेळण्यासाठी ओळखला जातो. अनिकेत टेटमेचा दहशत आणि दरारा निर्माण होताना पाहायला मिळते प्रत्येक वेळी. येस, तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनिल जाधव आहे, तर स्ट्रायकिंग एंडला अनिकेत टेटमे. अनिल आणि अनिकेत ही बॅटल मात्र आपण सध्याच्या स्थितीला पाहतोय करंट सिच्युएशनला.
यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. आडव्या बॅटने खेळायचा होता, पूर्णपणे बॅट स्विंग झाले, हाय बॅक लिफ्टिंग पाहायला मिळाली, परंतु गोलंदाजाने फलंदाजाचं माइंड रीड केलं होतं आणि त्यानंतर मात्र लीड केलं जातं. यावेळेस पहा चांगल्या टप्प्यावरती चेंडू ट्रबल मात्र होताना पाहिला मिळतोय आणि त्यानंतर निर्धाव चेंडू डॉट बॉलची सांगता यावेळेस होताना पाहायला मिळते. अनिल जाधवने मात्र चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळलाय. तर पहा पुढील चेंडू अनिल जाधव याचा आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट कशा पद्धतीने खेळ मात्र करताना पाहायला मिळेल. यावेळेस पहा काय गोलंदाजी, यष्टीरक्षक दीपकला मात्र खेळपट्टीवरती पाडलाय आणि त्यानंतर तरी सुद्धा तो मात्र चेंडू अडवू शकला नाही. एक धाव बायच्या स्वरूपातील वेग या गोलंदाजाकडे प्रचंड आहे. मुटलवाडी करपेवाडी विरुद्ध पाहिलं गेलं तर मानाई नगर टेटमेवाडी अशी मॅच आपण पाहतो. 2 गाव 11चं फॉर्मॅट. यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर चांगल्या टप्प्यावरती चेंडू ट्रॅव्हल मात्र होतोय आणि पाहिलं गेलं तर हाफ ट्रॅकर चेंडू पडल्यानंतर उंचावताना पाहायला मिळतोय. उसळी अपेक्षित होती तेवढी मात्र त्याच्यापेक्षा जास्त अनेकेतला मात्र मिळाली, त्यामुळेच हा चेंडू निर्धाव येतोय चांगल्या टप्प्यावरती. यावेळेस वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र अतिरिक्त धावेचा समावेश धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड पुढे सरकतोय 1 धावेने. तीन आकड्यावरती जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये चांगलं गोलंदाजी होताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र पहा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातोय. फलंदाजाची बॅट स्विंग होते, सरळ स्ट्रेट फॉरवर्ड केली जाते, परंतु बॅट जशी स्विंग होते चेंडूने थोडासा काटा बदलला, दिशा बदलली, प्रवाह वेग आणि त्यानंतर मात्र चेंडू थोडासा बाहेर ऑफसाईडच्या दिशेने. इष्टरक्षकाला कोणती जोखीम घेता आले नाही. त्यानंतर डॉट बॉल येतोय. षटक समाप्तीचा इशारा पहिल्या षटकाचा होतोय शेवट. दादासू करपे बॉलिंग ट्रॅकवरती. करपेवाडी संघाकडून जय भवानी करपेवाडी संघाकडून प्रत्येक वेळी सुंदर असे पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळतात, परंतु आज 2 गाव 11चं समीकरण असताना पाहिलं गेलं तर गोलंदाज दादासू करपे DS करपे बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी. 18-48चं समीकरण पाहिलं गेलं तर आता मात्र येणाऱ्या काळामध्ये 12-45 पर्यंत पोहोचले आणि हॅट्रिक घेतली तर अर्जुन कदमकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. पहिलाच बॉल वाईट +1 पाहिला गेला तर अतिरिक्त धावा येताना पाहायला मिळत आहेत. त्यांचा निर्णय कळवायचा आहे. वाईट +1 आहे की डेड बॉल आहे. डेड बॉल. येस धन्यवाद. दोन्ही पंचांच्या प्रमुख भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. लेग पंच मारुती चव्हाण आबा, तर दुसऱ्या बाजूला राजू कळंत्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पहिला बॉल आता मात्र हाताळताना पाहायला मिळते. अर्जुन कदम यांच्या माध्यमातून जर DS करपे यांनी हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. यावेळी चांगला टप्प्यावरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. संदीप बावडेकरला चेंडू समजला नाही. 11-45चं समीकरण पाहिलं गेलं तर 7 षटकार येताना पाहायला मिळतील का? संदीप बावडेकर आहे तोपर्यंत मॅच आहे. काय घडेल? चेंडूला सोडून दिला जातो. अतिरिक्त धाव येत आहेत तर का सोडावत आणि मात्र गोलंदाजाचं माइंड रीड केलं आणि त्यानंतर आपल्या संघाला अतिरिक्त धावेने लीड केलं गेलं. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 4 या आकडेवरती निघून जाते. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. लॉंग ऑफ रिझनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरील चेंडूला पाठवलं गेलंय. यावेळेस मात्र स्लॉट मधील चेंडूला परफेक्ट पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. संदीप बावडेकरच्या बॅटवरून ब्रँडेड स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. कलात्मक स्ट्रोक आणि त्यानंतर मात्र रचनात्मक धावसंख्येची वाढ मात्र होताना पाहायला मिळते. समीकरण बदललंय षटकाराच्या साह्याने.
यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती अचूकता मात्र न चुकता DS करपेजा या चेंडूवरती पाहायला मिळते आणि षटकारानंतर कमबॅक कशा पद्धतीने केलं जातं ते मात्र दाखवलं गेलं. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळला जातो, चेंडू खाली दीपक होता परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो. तोपर्यंत अजय येतो, फेकी करतो. तोपर्यंत बॅकअपसाठी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक उमेश येईल, तोपर्यंत पाहायला गेलं तर वेद चव्हाण येईल, फेकी करेल. तोपर्यंत पाहायला गेलं तर या चेंडूवरती धावा घेतल्या गेल्या 3 आणि त्या 3 धावांनी स्कोरबोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अनिकेत टेटमे आणि संदीप बावडीकर यांच्या माध्यमातून धावसंख्या 3 ने पुढे सरकते. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता, पाहिलं गेलं तर वाईटची अपेक्षा होती, अपेक्षित मागणी पूर्ण होत नाही कारण की लिगल डिलिव्हरी ट्रॅम्प लाईनच्या आतून चेंडू निघून जातो. डॉट बॉल. काय सुंदर अशी गोलंदाजी दादासू करपेंच्या माध्यमातून. एक षटकार जरूर आला परंतु त्यानंतरची 2-3 निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळलेत. धावसंख्या 13 आकड्यावरती. यावेळेस पहा काय गोलंदाजी, प्रॉपर यॉर्कर, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि त्यानंतर धावसंख्या 13, 2 षटकांचा शेवट. 6 चेंडू 35 धावा, 6 षटकार. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा खेळ होताना पाहायला मिळेल, काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये येणाऱ्या काळामध्ये सांगून जाईल. 6 चेंडू 35 धावा. संदीप बावडेकर असेल स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाज कोण असेल 6 षटकार आले तर 36 धावा होतील आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 35 धावा, 6 षटकार. इथून पुढे मॅच बदलेल का, कारण की संदीप बावडेकर प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकण्यासाठी आता मात्र प्रयत्न करेल. 6 चेंडू 35, 6 षटकार. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दीपक करपे त्यांना पाहायला मिळतोय. दीपक करपे संघाकडून सातत्याने चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो परंतु आज संदीप बावडेकर हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे आणि या खेळाडूच्या बॅटमधून धावा मात्र पाहायला गेलं तर वेगवान गतीने आगीच्या वेगाने येताना पाहायला मिळतात. 6-35. आता मात्र पहिला बॉल दीपक करपे ओव्हर द विकेट. 6-35 समीकरण. यावेळेस पहिलाच मिनी हेलिकॉप्टर उडवलाय आणि यावेळेस मात्र प्रॉपर लँड होताना पाहायला मिळते. डीप मिड विकेट आणि कॉर्नर रिजनच्या मधून यावेळेस मात्र 6 धावा. पहिल्या चेंडूवर येतोय षटकार. आता मात्र 5-29 म्हणजे 5 षटकारांची आवश्यकता. पहिल्या बॉलवरती आत्मविश्वास वाढवणारा षटकार. यावेळेस मात्र गोलंदाज दीपक करपेला काय कानमंत्र दिला जाईल, येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने 1 ते 2 चेंडू अतिशय चांगले हाताळण्याचा प्रयत्न करेल का आणि कशा पद्धतीने संदीप प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकण्यासाठी आतुर असेल आणि नक्कीच तो संघर्ष मेहनत नक्कीच करताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील पहा बॅट स्विंग पूर्णपणे झालेली नाही. चेंडू खाली वेद चव्हाण आहे, कॅच पकडण्याचा संपूर्ण प्रयत्न त्यानंतर स्लाइड होताना पाहायला मिळाला. त्यानंतर पाहायला गेलं तर पूर्णपणे स्किट झाला आणि त्यानंतर तोपर्यंत धाव घेण्यात आल्या 2. या 2 धावांनी धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळते. 4-27 समीकरण. 4 षटकार आले तरी 24 धावा होतील परंतु 3 धावा कुठून येणार हे महत्वाचं आहे. गोलंदाज चुकी करेल की काय. 2 षटकार जर या 2 चेंडूवरती आले तर गोलंदाजाला दिशा बदलण्यासाठी भाग पडू शकतो संदीप. अशी चुकी येणाऱ्या काळामध्ये दुखी करेल. No+1 भीमर पद्धतीचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू, फुल टोल वसूल करण्याची संधी. येणाऱ्या काळामध्ये 4 चेंडू 25 धावा, 25 धावा 4 चेंडू. फ्री हिटचा चेंडू यावेळेस संदीप बावडेकरला संधी. अजून देखील 1-2 षटकार 2 चेंडूवरती बॅक टू बॅक आले तर 2-13चं समीकरण कुठेतरी गोलंदाज चुकत देखील करू शकतो आणि एक चुकी तुम्हाला आयुष्यात दुखी करेल. आणि आता मात्र काय घडेल 4-25चं समीकरण. परंतु यावेळेस पाहिलं गेलं तर चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला. 47 अमोल करपे येईल चेंडूवरती. तोपर्यंत वाईड थ्रो पाहायला मिळतो. उमेश करपेचा बॅकअप मात्र पाहायला मिळेल. तोपर्यंत धाव मात्र या चेंडूवरती 2 घेतल्या जात आहेत. आता मात्र 3 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 3 षटकार 5 धावा कुठेतरी कमी पडतायत. यावेळेस मात्र गोलंदाज कशा पद्धतीने दीपक गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. एका बाजूला पाहायला गेलं तर पूर्णपणे फुलंदाज थकताना पाहायला मिळाले की काय. बॅटला बॉल मात्र लागत नाहीत आणि त्यामुळे 18-48चं समीकरण पूर्णपणे
3-23 पर्यंत येऊन पोहोचले. आता मात्र कशा पद्धतीचा खेळ आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये 3 चेंडूवरती किती षटकार येतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. किती अंतर कापलं जाईल धावसंख्येचं हे महत्वाचं आहे. शेवट गोड करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी झाली तर अजून देखील ट्विस्ट मॅच मध्ये येऊ शकतो. व्हाईट बॉल आलाय. आता मात्र 3-22 समीकरण. यावेळेस पहा अशी गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. 3-22 समीकरण आता मात्र पूर्णपणे 21 वरती येऊन पोहोचले. पहा अशा चुका केल्या तर कुठेतरी मॅच टर्न होऊ शकते. एक चुकी तुम्हाला दुःखी करू शकते आणि ती चुकी कोणती असेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. थोड्याशा कुठेतरी 5 ते 6 धावा एक षटकार जास्त आला असता तर मॅच पूर्णपणे हातामध्ये असते. हँडल करताना पाहिलं मिळालं असतं अनिकेत टेटमे संदीप बावडेकर. परंतु कुठेतरी पाहिलं गेलं तर अनिकेतची बॅटिंग कुठेतरी खराब राहिली. कुठेतरी पाहिलं गेलं तर संयमी क्रिकेट आणि पाहिलं गेलं तर बॅटला बॉल लागला नाही आणि त्यामुळे पहा स्क्वेअर कट पहा डीप रिझर्व मध्ये चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. हा एक षटकार. 3-21 समीकरण आता मात्र 2-15 पर्यंत पोहोचले. 3 धावांचा गॅप आहे. परंतु अजून देखील मॅच मध्ये काय ट्विस्ट निर्माण होईल हे देखील महत्वाचं आहे. कारण की एका बाजूला गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला फलंदाज. हँडसम सँडीच्या बॅट मधून धावा येताना पाहायला मिळतात. 1 बॉल पेटवला गेला या खेळपट्टीवरती या खेळाडूने. परंतु गोलंदाज कशा पद्धतीने आता मात्र लाईन लेन ठेवेल, व्हेरिएशन कशा पद्धतीचा असेल, कोणता चेंडू हाताळेल. यॉर्कर पाहायला गेलं तर फुलर लेनचा चेंडू, पाहायला गेलं तर हाफ ट्रॅकर पूर्णपणे कोणता चेंडू लेंथ बॉल, पाहिलं गेलं तर कशा पद्धतीने लेफ्ट कटर ऑफ कटर, पाहिलं गेलं इन स्विंग ऑफ आउट स्विंग कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये अस्त्र खूप आहेत परंतु वापरण्यात गोलंदाजाचं माइंड रीड, गोलंदाजाला फलंदाजाचं माइंड रीड करता आलं पाहिजे हे महत्वाचं आहे. 2-15 समीकरण. यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने फटका गेला आहे. आता मात्र AK-47 आणि पाहिलं गेलं तर अजय येतो तो चेंडू खाली. तोपर्यंत काउकॉर्नर रिझन मधून एक सिंगल घेण्याचा प्रयत्न मात्र थांबवला गेलाय. आता मात्र 1-15 समीकरण. शेवटचा बॉल संदीपच्या बॅट मधून काय येईल. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर 13 धावांनी विजेता होताना पाहायला मिळते. पहिली डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव येताना पाहायला मिळते शेवटच्या बॉल वरती आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 13 धावांनी विजेता होतो कोयना नगर टेटमेवाडी या संघाला पराभूत करून कल्पतरू सलतेवाडी हा संघ. चांगला खेळ राहिला.